साई माय सकाळ मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा. आपण ब्रश करतोय. आता झोपून आलो आपण, फ्रेश व्हायचं जरा. तुम्हाला दाखवतो. सकाळी 4 वाजले जातं, 4 वाजता उठलो आहे आपण. तर चालू आहे आता सर्व प्रोसेसिंग. फटाफट निघायचं. आज 29 किलोमीटर आहे सकाळी. मग नंतर पुढचं आपण जाणार आहे दुपारी. साईराम साईराम सकाळ सर्वांना. तर आज खूप जास्त चालायचं आहे. सकाळी 30 किलोमीटर चालायचं आहे दुपारपर्यंत. विचार करतोय काय करायचं, धावाचा का चालायचा. तर बघू कसं करायचं प्रवास. आपले साई बंधू तुम्हाला काही लावू, लाईट लावू आहे. काय माहिती काय म्हणून काय झालं. आम्ही तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नामात. लाईट चालू करून घेऊ. आले माझ्या श्री साई, श्री साई दत्त. ए झाला का? चमकते रे तू लगेच. दिला काही रातभर आणि झोपून ना दिला. नाही यो झोपला नंतर. नाही यो झोपला तो दुसरा. 12 साडेबारा वाजता आवाज काढताना काय बोलायला. अरे जटी झोपतच ना, मना बी झोपून देत ना. न बाजूला झोपले 3 जण. माझ्या गोदरी. चला गाईस, पॅकिंग झाले आपली. फ्रेश झालो आहे आपण. तर आता निघणार आहे. 5 वाजले. 4 वाजता उठलेलो आपण. जरा फ्रेश करून फ्रेश करून आता चालायचं चालू करणार आहे. आरती चालू आहे. तर आरती झाली का लगेच निघणार आहे. आज 29 किलोमीटर आहे सकाळी. तो जेवढं आपल्याला चालता येईल 5 वाजता तेवढं चालणार आहे आपण. नंतर दुपारी बघूया किती काय आहे. त्यानंतर पुढचा अजून दाखवतो प्रवास. सकाळी किती भारी वाटतो, सीन काय भारी भारी येतात ते पण दाखवतो. खूप मजा येणार आहे. शेवटपर्यंत राहा. सेकंड ब्लॉग आहे. फर्स्ट आपला 10 वाजता येणार आहे आज. तर चला भेटूया. साई माई सकाळ. गुड मॉर्निंग साई पब्लिक. चला भेटू. गँग गँग मित्रांनो, चहा पित चाललोय. पहिला झेंडा. दिस इज आज 29 किलोमीटर चालायचे. आज फुल कसं तरी. आज तांगड्या मोडणार. आज थांगडा मोडणार आहे सगळ्यांचे मोडणार आहे. तांगड्या वाकड्या होणार आहेत आज. याचा पहिला चाल बघ. शैलेश भुगे लगेच खेकडा मोडणार की लगेच गाडीत बसणार आहे. डायरेक्ट गाडी चालवायला टेन्शनच ना. काय आम्ही पोचलोय पुढं. आता थांबत चाललोय. लय चालायचं अजून. 8-9 किलोमीटर झाले चालून. आता 6 वाजले. 2 तास झाले. 1 तास झाला. 1.5 तास झाला चालतोय. एनर्जी के साथ, आधी के साथ फुल सॉन्ग बिंग लावून टेन्शनच नाही ना अभी. ओम साईराम. साईराम. दुसरी पालखी. लय पालख्या भेटतात आपल्या रस्त्यात. दुसरी पालखी भेटतात आपल्याला. थांबलो आता आपण चाय पियाला. चाय पिले 10-15 मिनटं थांबवलंय. पाय दुखतात. अजून 12
12 किलोमीटर आहे. ते 16 किलोमीटर चाललो. 16 नाही 17. 3 तासात कंटिन्यू चालू होतं. 5 वाजता चालू केलं तर आता 8 वाजता थांबलोय जरा. आता 5 मिनिटात जाऊ पुढं. हे होते हे हाल चालून फोड आले बघा कसे. पहिल्यांदा 5-6 वर्षातून पहिल्यांदा फोड आले. आता कधी फोड आला नव्हता. पायाची वाट लागली. जेवढे चालले हॉटेलमध्ये आलं. किती वेळ झाला पण थांबणार ना. तर काहीच पाहू शकता इथे नाश्ता चाललेले आहे. निखिल भाईने घेतलेलं थर्ड क्लास क्वालिटी सिद्धांनी घेतले. हे बघा कसा खातोय. संदेश पाटीलला एवढे पोहोच संदेश पाटील कोण आहे कालवा जरा. गावाला लुटायला घेतले बघू शकता. आणि काय 70 ना 70ला. मग खायला बसलो या. हा पुरं आम्ही नाश्ता करतोय गाईज. आता पुरं बोलतच ना. पुरं बोल बरं. आम्ही नाश्ता केला असता गाईज. आणि अजून एक जाऊ का. आमचा कारभार आणि माझ्या ब्लॉग मध्ये बोल. अजून एक जाऊ का. फायनली गाईज दुपारचा स्टॉप पोचलो आपण. 29 किलोमीटर होता. तर पोचलो फायनली. पायाची वाट लागली पूर्ण पायाला फोडे बिडे आलेत. आता आंघोळ इंगोळ करून डायरेक्ट झोपायचा. आज दुपारचा आणि रात्रीचा पण स्पॉट एकच आहे. तर दाखवतो आता कसं काय. थोडं फिरायला पण जाऊ नंतर ते पण दाखवतो. मला मंदिर दाखवतो गेल्यावर. फटाफट हो दादा ठीक आहे दादा. लवकर घेऊन या. पोचले पहिलेच माणसं. आणि भांडी बी घासायला लागली ते. पाच वाजले. तर सर्व दुपारी आराम करत होते. सर्वांच्या पायांची वाट लागली. 29 किलोमीटर खूप होत होतो. सकाळी 5 वाजता चालू केलं तर कंटिन्यू आपण 8 वाजेपर्यंत चाललो. मग नंतर थोडा स्टॉप घेतला. मध्ये नाश्ता वगैरे केला. मग नंतर पुढं आलो. तर आता हॉलमध्ये थांबलो. इथं आगरी समाज संस्था आहे शहापूरमध्ये. तिथे नाईट पण इथंच आहे, डे पण इथंच आहे. तर आज आराम आहे इथं. तर आता आराम करत बसलो. सर्वजण झोपलेले. आता उठले. चहा नाश्ता होईल आता. तर अजून पुढं दाखवतो सर्वजण काय कसं. पालखीचा अनुभव खूप भारी असतो. मजा येते. पायाची तर वाट लागली माझी यावर्षी. कधी होत नाही. यावर्षी जास्त झाले. म्हणजे नवीन चप्पल मुलं ते लागली पण आणि फोड्या पण आले. तर बघूया किती चालतो कसा चालतो. थांबणार तर नाही किती काय होऊ दे. पण त्रास होतो थोडासा. आराम केलं तर बरं वाटतं आता. तर उद्या सकाळी परत चालू करणार आहे. सकाळी चालायचं. तर बघूया आता कसं काय. क्लासपर्यंत बनून राहा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब दबा के मारो. चला भेटू. सावळी बटाटा बघा मामा काय बोलता. अरे डायरेक्ट तिकडे बसले. तू बी घुसला का. दे कॉन्टॅक्ट नंबर दे तुझा. ऑर्डर येतील तुला.
त्याने हल्दीची ऑर्डर घेतली ना. मग किती बनवलेलं आपण? आमचा आगरी दादूस बघू शकता काहीच भजे काढतो. भजना बटाटी बटाटी फ्राय केले. पनीर बटाटा आहे. चना चवली बटाटा चवली. ओ माय गॉड चवली बटाटा काही या जेवायला फुल रेमटून खाणार आता. बार्गिंग डायरेक्ट इकडचे एक्सपिरियन्स माणूस बघा असा करतो. नॉर्मल माणूस खूप होतो. एक्सपिरियन्स माणूस. हाँ डेंजर माणूस है. इधर देखो आप भी ठीक करके देतो. अभी ठीक करके देतो गाइस. ब्रेक मारोगे. आल्या का काम डायरेक्ट. ब्रेक मारोगे ब्रेक मार. तुम्ही काय काय केलं? कचरा गेला सांग. तिने लवंगी पण मादान फोडले. तिने काय बोलतात त्याला कुठला बॉम्ब चिमणी पण मादान फोडले. ती वर पहिल्या माल्यावर पडलेली खाली हात मोडले. दुसरं ना बघा नाही ती पडलेली कुठल्या ती माल्यावर. कचरो के खिलाडी. तर काय कॉन्टॅक्ट करा कचरो के खिलाडी. हिला नाव कचरो के खिलाडी ठेवायला पाहिजे होत्या. कॉन्टॅक्ट करा हिला. ह्या शो मध्ये आम्ही बघू. तुम्हाला जर आम्ही- कचरा करायचा असेल ना, आता बाई गाडी चालली तर बोलती गाडीवाल्याला मी घाबरत नाही. तुम्ही कचरो के खिलाडी द्या. तिसरी आली बघ कचरो खिलाडी. कचरो के खिलाडी काय काय ती पटांगडच घेऊन येईल. काय घेऊन आले? खायला घेऊन आले. व्हिडिओ चालू कर ना. चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. लाईट चालू कर ना. अरे भाई गोरा येतोय का ना सांग. विषय का भावा आयफोन येतो. वाढवले भावा मी अजून. बोला इच्छा वेल्डिंग इच्छा सिद्धू इच्छा वेल्डिंग वाला आल्या का वेल्डिंग वाला. मला हल्याकाचा पत्ता द्या. हल्याकाला भेटत जाईल. लई चर्चा चालू आहे हल्याकाची. हल्याकाचा इंटरव्ह्यू घ्यायचा मला. हल्याकाला आपण आल्या काका राईट हँड आहे त्याची अभ्यास गेले. सुका पाटीलला फेमस केला तसा ते आपण हल्याकाला फेमस करू. आल्या काकाची अभ्यास गेले. त्याला पाठवा बरं व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. यो आल्या काला यो आल्या का लॉलीपॉप आणले सगळ्यांना. बारका बनवले याला दे नानी. आला दे ना आणि पहिले बारका तो. तुम्हाला काय तुम्हाला आहे. तुम्ही फटाके वाजवा. आम्ही बारके तुम्ही मोठे. बनवला बसले. अरे तुला या करता येते का नानी आता होते त्याला टेस्ट करायला. खीर बनवत. खीर बनवली किती टेस्टी आहे गाईस. तुम्ही दादा तो खाऊन सांगा का नंतर. 100%. पब्लिक जेवायला बसलोय लाईनीत. लय भूक लागले. खाऊन भेटतो. जेवण पण भारी आहे. डोंट डिस्टर्ब टू खाना खा.